मुंबईच्या वरळी येथे अजित पवारांच्या निधनानंतर शोकसभा जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे। या शोकसभेनंतर आपण पाहतोय अनेक आमदार असतील, नेते मंडळी असतील, हे शोकसभेला दाखल झालेले आमदार अनिल पाटील सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अजित पवार यांच्या शोकसभेला तुम्हाला यावं लागतंय, काय सांगाल? ही तर आमच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे। खरं तर दादांनी आम्हाला वादा केला होता, आयुष्यभर आम्ही तुमच्या पाठीशी राहू। आता आम्हाला असं वाटायला लागलं की दादा तुम्ही आमचा हा वादा मोडलेला आहे आणि तुमच्या शोकसभेला या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला त्या शोकसभेला यायची वेळ आली, ही फार मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे आमच्या दृष्टिकोनातून। ही उणीव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या कार्यकर्त्याच्या, ज्याचा राजकीय क्षेत्राशी काही संबंध नसलेल्या अशा व्यक्तींनाही फार मोठ्या प्रमाणावरती हळहळ झालेली आहे। एखादी आठवण तुमची जी आता अजित पवारांच्या शोकसभेला आल्यानंतर सातत्याने ती आठवण डोळ्यासमोरून जाते? दादांची एखादी आठवण सांगणं हे तसं फार कठीण आहे, कारण अतिशय कठीण परिस्थितीमधनं माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा, जो अतिशय सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला त्यांनी अगदी हात धरून खालून उचलून आणलं, ते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली। या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या आठवणी एवढ्या आहेत की प्रत्येक क्षणाक्षणाला त्या आठवणींचा ओझा घेऊन आम्हाला आता आयुष्यभर वागावं लागेल आणि जावं लागेल। त्यामुळे अनेक आठवणी आहेत। जमिनीतल्या मातीतल्या माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कायम आशीर्वाद दिले। अजित पवारांचं निधन झालंय, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे। अजित पवारांची कमी आहे, पोकळी आहे, भरून निघेल का? दादांची कमी म्हणण्यापेक्षा की ज्या वेळेला आता त्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडण्याची तयारी त्यांची चालू होती, आता तो नाईलाजाने का असेना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तो अर्थसंकल्प मांडावा लागेल, परंतु त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती ज्या वेळेला आमची नजर जाते त्यावेळेला मात्र कुठेतरी गैरवरल्यासारखं वाटतं, अतिशय दुःख होतं। आणि असं सातत्याने सभागृहामध्ये आज सकाळपासून वाटत होतं की गडबडीमधनं कुठून तरी दादा बाहेरून येतील, चला 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 आवाज येईल, हे घे रे ते घे रे, अशा पत्र देण्याचा घेण्याचा आवाज आम्हाला गुणगणेल, अशा भाबळ्या आशा ज्या आहेत त्या बऱ्याचशा आमदारांच्या मनामध्ये आज सुद्धा सभागृहामध्ये सकाळपासून होत्या। पण आजचा शेवटचा दिवस वाटतो की आता दादा कुठल्याही परिस्थितीत परत येणार नाही, असं आता वाटायला लागलं। आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात धन्यवाद। तर हे होते अनिल पाटील। शोकसभेला खरं तर आमदार आणि सर्व नेते मंडळी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। कॅमेरा पर्सन अवधेश कविसर, पाटील, मुंबई।